अजून एक गंमत तुम्हाला सांगते. माझं काम चालू असताना अजून एक समोर क्लायंट आल्या, त्या हातात मोबाईल घेऊन आल्या होत्या. त्या मला म्हटल्या, इकडे या बरं, जरा 2 मिनटं तुमच्याकडे काम आहे. तर मी त्यांना म्हटलं, काम असेल तर तिथूनच सांगा, कारण मी ऑर्डर घेणार नाही, ऑर्डर कंप्लीट बंद आहे. त्या म्हटल्या, अहो 2 मिनटं या तरी, तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, डाऊट आहे म्हणून. मग मी गेले, तर त्यांनी डायरेक्ट आपला कालचा रिसेंटली जो व्हिडिओ झालेला आहे अपलोड, तोच मला समोर दाखवला. मग मी समजून गेले की या सबस्क्रायबर आहेत, आणि त्याही हसल्या, मी हसले. छान वाटलं, मस्त वाटलं त्यांना भेटलो. पण त्यांनी व्हिडिओमध्ये यायला थोडासा नकार दिला, कारण त्या म्हटल्या इथे मला सगळेच ओळखतात, त्याच्यामुळे नका, थोडंसं आवडल्यासारखं होते. कारण कसं आहे, प्रत्येकजण कॅमेरा फ्रेंडली असेल असं गरजेचं नाही. त्यामुळे मी पण त्यांना जास्त फोर्स केला नाही. त्यांच्याशी गप्पा मारल्या, छान वाटलं. त्यांनी लटकन सुद्धा आपल्याकडनं घेऊन झालं, कारण लास्ट रिसेंटली अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये मी लटकन मार्केटमधून जो सामान आणलं होतं तो व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये लटकन सुद्धा मी दाखवलेले डिझाईन्स, आणि त्यांना त्या डिझाईन्स आवडल्या म्हणून त्या इथपर्यंत आल्या होत्या. मला शोधत शोधत त्यांच्या मिस्टरांसोबत आल्या होत्या, आणि त्या लटकन्स घेऊन गेल्या. थोड्याशा गप्पा झाल्या आमच्या, त्यांचा नंबर मी घेतला. थोड्यासा नंतर त्यांना कॉल करू, त्यांना क्लास वगैरे लावायचे आहेत म्हणून. जेव्हा क्लास चालू करेल तेव्हा पाहू, त्यांना कॉलसुद्धा होईल. तर छान वाटलं की आपल्या कामाची पोच पावती आपल्याला अशा पद्धतीने मिळते म्हणून. आणि अगदी म्हणजे समाधान वाटते एका कामाचं, एका लेवलपर्यंत आपण कुठेतरी पोचतोय, कोणापर्यंत तरी आपण पोचतोय, कोणीतरी आपल्याला नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात? सगळ्या मजेत असालच ना, कारण गुढीपाडवा नुकताच झालेला आहे आणि कामाची घरची धावपळ संपलेली आहे, पण इथली शॉपची धावपळ अजूनही संपलेली नाही. तर मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कारण गुढीपाडव्याच्या धावपळीमध्ये गुढीपाडव्याच्या ऑर्डर कंप्लीट करता करता नवरीचे ऑर्डर राहिलेले आहेत. ईदसुद्धा सोबतच होते, त्याच्यामुळे ईदच्या सुद्धा काही ऑर्डर्स होत्या ड्रेसच्या, पूर्ण स्टोनवर्कचे ड्रेस होते, त्याच्यामध्ये सुद्धा बराच वेळ गेलेला आहे. आणि आता गुढीपाडव्यानंतर आज ईद आहे, आणि ईदची सुद्धा ऑर्डर काल मी दिलेले आहेत, आणि त्यानंतर आजचं काम सुरू झालेलं आहे. मी एका घरच्या राहिलेल्या कामानिमित्त बाहेर गेली होती, त्यामुळे मला झालेला आहे उशीर, आणि मला अक्षरशः बघा 2 वाजून गेलेले आहेत शॉपवरती यायला. आणि आजचा कामाचा लोड किती आहे, आज काम किती द्यायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि 2च्या पुढे मला हे काम कंटिन्यू करून संध्याकाळी 8-8:30 पर्यंत तरी द्यावंच लागेल, कारण बऱ्याच वेळेला काही गोष्टी राहतात आणि काही गोष्टी होतात, आणि त्यातल्याच नवरीच्या ऑर्डर चालू आहेत. सोबत एका मैत्रीण आहे, तिच्या भावाचं लग्न आहे, तिच्यासुद्धा ऑर्डर आहे. तिचं वर्कचं ब्लाऊज आहेत, पूर्ण 3-4 ब्लाऊज आहेत, त्यातले वर्कचे ब्लाऊज आहेत. तिने आरी वर्क बाहेरून करून आणलेलं आहे. सोबतच नवरीचे सुद्धा 2 ब्लाऊज राहिलेले आहेत. काल नवरीचे ब्लाऊज बरेच 6 ते 8 ब्लाऊज कंप्लीट केलेले आहेत, आणि यातले अजून हे 2 ब्लाऊज नवरीचे राहिलेले आहेत. त्यातला पहा, हा एक ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे साडीवरचा, पैठणी साडीवरचा, आणि हा पण पैठणी साडीवरचाच आहे. मोरपंखी आणि येलो कलरची बॉर्डर आहे साडीला. खूप सुंदर असे ब्लाऊज पीस आहेत. प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊज आहेत. 34 चेस्ट साईजचे हे ब्लाऊज आहेत, जे की मला हे आता कटिंग करून शिवावे लागणार आहेत. हे शक्य झाल्यास मी उद्या दुपारपर्यंत देऊ शकते, पण आज द्यायची काम आहे ते तुम्हाला मी सांगते. तर आज द्यायच्या कामामध्ये हे पहा, हे आहेत वर्कवाले ब्लाऊज. त्याच्यामध्ये हा तर स्टोनवाल्या साडीचा, डिझायनर साडीचा ब्लाऊज आहे. हा सिंपलच आहे, पण याच्यावरती स्टोन वर्क आहे बारीक बारीक. त्यानंतर खूप सुंदर सुंदर ब्लाऊज तिने करून आणलेले आहेत. ते 3 ब्लाऊज आहेत, तुम्हाला मी दाखवते ते कसे आहेत ते. तर तिने पुण्यातून वर्क करून आणलं होतं, कारण मला विचारायला आली होती, पण मी काय आरी वर्क करत नाही, ओव्हरलोड होतं मला सुद्धा हे काम, त्यामुळे मी हे काम करायला मागत नाही, किंवा ह्याची जिम्मेदारी घ्यायला थोडीशी घाबरते, कारण इतकं काम शॉपवरतीच असतं. त्यामुळे कारागीर हाताशी नाही भेटले तर अवघड होतं, कारण गेल्या आठवड्यापासून कारागीरचा सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे सणावारामुळे किंवा तब्येत बरी नसल्यामुळे. तर हे पहा, असा काही गळ्याचा डिझाईन केलेला आहे. खूप सुंदर अशी डिझाईन आहे. पूर्ण असं मोत्यांचं वर्क आहे, त्याला मध्ये मध्ये स्टोन दिलेले आहे. ते पहा, जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला अजून डिझाईन खूप सुंदर लक्षात येईल, कारण आता लग्न सीझन चालू झालेले आहेत. बऱ्याच ऑर्डर तुम्हाला सुद्धा येत असतील, आणि तुम्हाला आरी वर्क करत असाल किंवा आरी वर्क करून घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा हे पॅटर्न तुम्ही शेअर करू शकता तुमच्या क्लायंटसोबत, जे की खूप सुंदर दिसतात. तयार झालेला गळा आहे. आता हा डिझाईन किंवा या पद्धतीचे ब्लाऊज तयार केलेले असतील तर शिवणं सुद्धा खूप तारेवरची कसरत होऊन जातं, कारण खूप वेळ लागतो. एकही गोष्ट अगदी अचूकपणे टिपावी लागते, कारण हा मणी वगैरे आहे, एखादा फुटला तर बाकी सगळ्या लाईन्स मोकळ्या होत जातात, त्यामुळे खूप सांभाळून करावं लागतं. हा उजव्या साईडचा गळा आहे इथे जो आहे तो, आणि त्यानंतर ह्याला स्लीवची डिझाईन दिलेली आहे, ती पाहूया. हे पहा, ही स्लीवची डिझाईन दिलेली आहे. एल्बो स्लीव्ज आहेत, आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तिने इथे बीड्स दिलेले आहेत, आणि इकडे बॉर्डरवरती पुन्हा एक मोत्यांची बॉर्डर काढलेली आहे. आता ही सुद्धा तुम्ही बॉर्डर बघाल तर तिरकी बॉर्डर आहे, कारण ह्याचे जे काठ आहेत साडीचे तेच तिरके आहेत, त्याच्यामुळं काढणाऱ्यांनी सुद्धा तिरकीच बॉर्डर काढलेली आहे. आता हे व्यवस्थित सेट करता करता आमच्या सुद्धा नाकी न येतात, तुम्हालाही माहीत आहे. तर हे पहा, जवळून बघाल तर पूर्ण तिरकी आणि क्रॉस आहे. इथं तुम्हाला दिसत असेल तरी ते क्रॉस आहे ही डिझाईन सुद्धा.
तर इथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मॅच करून घ्यावं लागतं. तसंच या भागाला सुद्धा, या बाजूला सुद्धा थोडंसं क्रॉस आहे, तुम्ही पाहू शकता. लेवलमध्ये नाही, करणाऱ्याने सुद्धा लेवल मार्किंग करून घ्यायला पाहिजे होती, पण त्यांनी सुद्धा तसंच केलेलं आहे. ज्याप्रमाणे डिझाईन आहे त्याप्रमाणे थोडंसं ॲडजस्ट करता त्यांना सुद्धा आलं असतं. आणि त्याच कलरमध्ये थोडाफार इकडे हा ब्लाऊज आहे. ह्याची डिझाईन मला खूप आवडलेली आहे, कारण प्लेन ब्लाऊजवरती अतिशय सुंदर असा पॅटर्न तयार केलेला आहे, डिझाईन तयार केलेली आहे आणि आरी वर्क तयार केलेला आहे. पहा इतकं सुंदर वाटतंय. कलर कॉन्ट्रास्ट खूप भन्नाट दिला आहे त्यांनी, इतका सुंदर वाटतोय. पहा जवळून दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. तर हा ऑलरेडी कलर डार्क आहे आणि डार्क कलरमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर असा हा वर्क दिलेला आहे, त्याच्यामुळे दिसायला सुंदर दिसतोय. ब्लाऊज शिवल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. आणि डीप नेकमध्ये दिलेला आहे त्यांनी. फ्रंट नेकला सुद्धा हीच डिझाईन दिलेली आहे. हा पहा इकडे फ्रंट नेक आहे. आता याच्यामध्ये ॲडजस्ट करून कटिंग करणं म्हणजे आम्हाला सुद्धा थोडंसं टास्क असतं. व्यवस्थित कटिंग बसावं लागतं, कारण वर्क करणारे सुद्धा इतका विचार करत नाहीत की ते कटिंगमध्ये कसं बसेल, तर ते बसवणं गरजेचं असतं. हे पहा बाहीला सुद्धा तिने असंच डिझाईन काढलेलं आहे, मोत्यांचं आणि बीड्स दिलेले आहेत. मोठी बाही आहे एल्बो स्लीवची. हे आहे 2 नंबरचं ब्लाऊज. मला ही डिझाईन खूप आवडली. हे पहा पुण्यातून वर्क करून आणलेला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने वर्क केलेलं आहे. आमच्या इथे सुद्धा वर्क करतात, पण शक्यतो थोडंसं रेट पण जास्त घेतात आणि शिवाय डिझाईन कशी येईल काय येईल ह्याचा अंदाज नसतो. त्यामुळे मी म्हणते पुण्यात किंवा पिंपरीमध्ये जाऊन तुम्ही छान डिझाईन तयार करू शकता. आणि हे सुद्धा पैठणीवरचं ब्लाऊज आहे. ह्याला सुद्धा कॉन्ट्रास्ट खूप सुंदर दिलेला आहे त्यांनी. ज्यांनी कोणी डिझाईन केलेलं आहे तर खूप सुंदर आहे. त्यांचा नंबर मी घेऊन तुम्हाला नक्कीच देईन. कधी तुम्हाला सुद्धा गरज लागली, पुण्यात राहत असाल, जवळपास राहत असाल, तर तुळशीबागेच्या आसपास कुठेतरी हे आहे, त्यांचा प्रॉपर नंबर मी तुम्हाला देईन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे पहा गळ्याला इकडे केलेला आहे, हा पाठीमागचा गळा आहे. हा इकडे पुढचा गळा केलेला आहे उजव्या साईडचा. आणि याला सुद्धा बाहीला नाजूक अशी बॉर्डर दिलेली आहे. हे पहा बीट्स आणि नाजूक अशी बॉर्डर दिलेली आहे. तर हे 3 डिझायनर ब्लाऊज आहेत. डिझायनर म्हणजे आरी वर्क केलेलं ब्लाऊज आहे. तर ते मला आज कटिंग करून शिवायचे आहेत. त्यासोबतच अजून एक UPSC MPSCचे एक्झाम्स देऊन झालेले आहेत. एक मॅडम आहेत, आपल्या शॉपच्याच क्लायंट आहेत. तर त्यांचा इंटरव्ह्यू आहे राज्यसभेमध्ये, त्यांनी मला सांगितलेलं आहे. तर त्यांना हा कॉलरचा ब्लाऊज शिवून द्यायचा आहे. साऊथ पॅटर्नमध्ये त्यांची साडी आहे, त्यांना असा कॉन्ट्रास्ट करायचा आहे. आणि त्यांना कॉलरचा ब्लाऊज कसा बसतोय, रेग्युलर ते ब्लाऊज शिवतातच ओपन नेकमध्ये, कॉलरचा ब्लाऊज कसा शिवल्यानंतर वाटतोय कसा बसतोय, त्यासाठी त्यांनी हा ट्रायलसाठी ब्लाऊज दिलेला आहे. कॉटनचा पीस आहे, छान आहे. आणि ह्याचं ब्लाऊजसुद्धा कॉलरचं शिवायचं आहे. कॉलर म्हणजे आपल्याला इथपर्यंत पॅक नेक आणि जो आपला हा कॉलर बोन आहे तिथपर्यंत आपल्याला ते कॉलर येतं आणि राऊंड नेक पुढे आहे, तर तो ब्लाऊज शिवायचा आहे. सोबत हा काल ब्लाऊज मी जे शिवले त्याच्यातला ब्लाऊज हा एक राहिलेला आहे. हा नवरीचा ब्लाऊज आहे. अजून ह्याचं काम बाकी आहे, म्हणजे हात शिलाई वगैरे व्हायचे आहे. बाकीचे ब्लाऊज काल गेलेले आहेत, ते जर तुम्हाला आले तर नक्कीच दाखवते कसे आहेत काय आहेत ते. हे पहा याला डबल गळ्याला लेस लावलेली आहे, बारीक नाजूक अशी राऊंड गळा करून. आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, 34 साईज आहे. आणि याच नवरीचे काल शिवलेल्या ब्लाऊजांमध्ये 2 ब्लाऊज अजून शिल्लक राहिलेले आहेत. हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि विदाऊट पॅड आहे. बाकीचे 2 आहेत त्याला पॅड लावायचे आहेत. हे 3 ब्लाऊज असे होते ज्यांना विदाऊट पॅड प्रिन्सेस कट होते. काही 4 टक्स आहेत, काही तिच्या बहिणीचे आहेत, काही तिच्या मावशीचे आहेत. असे एकाच घरचे भरपूर असे ब्लाऊज आहेत. ते येतीलच संध्याकाळपर्यंत. तुम्हाला ते आल्यानंतर तयार झालेले ब्लाऊजसुद्धा दाखवणार आहे की नवरीची ऑर्डर मी कशी कंप्लीट केली ती. आणि आजचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्हीसुद्धा मला हेल्प करालच, कारण तुम्ही मला व्हिडिओमध्ये छान छान कमेंट करता, त्यामुळे मलासुद्धा मोटिवेशन भेटतं, मोटिवेट होते आणि त्यामुळे माझं कामसुद्धा अजून उल्हासाने होतं. आणि आवर्जून तुम्हाला मी त्या गोष्टी शेअर करत असते. तर चला मग आता जमेल तसं तुम्हाला कटिंग शेअर करेन, कसं कटिंग केलं, कसं स्टिचिंग केलं, कशी धावपळ केली. अधूनमधून क्लायंट आले तर त्यांनासुद्धा मला अटेंड करावं लागतं, हातचं काम सोडून उठावं लागतं. तर या धावपळीमध्ये अजून एकही कारागीर आलेली नाही, खूप सारे कॉल करून झाले. थोड्या वेळात त्या पण येतील, पण माझं कटिंग होईल. चला तर मग आता पुढे कंटिन्यू करूया हा व्हिडिओ. तर सगळे अगोदर ब्लाऊज पीस काढून घेतले, कोणाकोणाच्या ऑर्डरचे काय काय द्यायचे आहेत ते. कारण बऱ्याचदा लक्षात नसुद्धा जातं, आपल्याला वाटतं की आपण जे ऑर्डर देणार आहोत तेवढ्याच आजचा टार्गेट आहे, पण अचानक कोणाचा तरी कॉल येतो आणि अचानक कोणीतरी आठवण करून देतं की आज मला ब्लाऊज द्यायचा होता, आजची डेट आहे माझी. आणि बराच वेळ तो ब्लाऊज झालेला नसतो, त्यावेळेला क्लायंटला मात्र हो हो झाला आहे किंवा हात शिलायला गेले, हेमिंगला गेलं असं काहीतरी सांगायला लागतं. पण ॲक्च्युली तो ब्लाऊज जर झाला नसेल तर त्यांना टेन्शन येऊ नये म्हणून ॲक्च्युली त्यांना हे सांगायचं आहे. कारण ब्लाऊज झाला नाही म्हटलं की त्यांना टेन्शन येणार, मग घाई गडबडीमध्ये तुम्ही आमचा ब्लाऊज नीट शिवाल की नाही असं त्यांना टेन्शन येतं. त्यामुळे आपल्याला जितका वेळ लागणार तितकाच वेळ लागतो, पण समोरच्याला टेन्शन येऊ नये हाच इंटेन्शन असतो त्यावेळेला.
आणि त्यासाठी त्यांना सांगितलं जातं की ब्लाऊज झालेला आहे, हेमिंगला वगैरे गेलेला आहे म्हणून. तर तेवढ्या वेळामध्ये मी ब्लाऊज स्वतः कटिंग करून शिवू शकते, हा कॉन्फिडन्स मला माझ्यावरती आहे. त्यामुळे मी त्यांना असं बोलते की ब्लाऊज झालेला आहे. तर याच पद्धतीने सगळे ब्लाऊज मी कटिंगला घेतले होते. तोपर्यंत आरतीसुद्धा आली होती, कारण तिचंसुद्धा काहीतरी काम निघत असतं, मुलांची एक्झाम्स वगैरे चालू आहेत त्यामुळे. तर सगळ्यात अगोदर हा कॉलरचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि कॉलरच्या ब्लाऊजमध्ये सुद्धा 4 टक्स ब्लाऊज आहे. व्यवस्थित त्याचं कटिंग करते, त्याचे जॉईंट वगैरे सगळे काढते आहे. अस्तर कटिंग केलं की मग पटकन आपल्याला मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करायला इझी जातं. आणि अगदी 2:30 वाजले होते, अर्धा दिवस निघून गेला होता म्हटलात तरीही चालेल. आणि त्यानंतर पुन्हा एवढ्या ऑर्डर कंप्लीट करणं म्हणजे खूप लोड होता आजच्या कामाचा. तरीसुद्धा थोडंसं टेन्शन मनामध्ये होतंच किती जरी नाही म्हटलं तरी, की ऑर्डर कंप्लीट होतील का, वेळेत होतील का. कारण मध्येच क्लायंटसुद्धा येतात नवीन ऑर्डर द्यायला किंवा काहीतरी विचारायला, काहीतरी खरेदी करायला, काहीतरी गोष्टी घ्यायला. अशा सगळ्या शेड्यूलमध्ये आपली ऑर्डर कंप्लीट करणं, टास्क कंप्लीट करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तर हे पहा, मी थोडासा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून मी इथे थोडासा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. कारण 2 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंतचा हा माझा रुटीनचा व्हिडिओ आहे आणि तो खूप मोठा झाला होता. आणि तुम्हाला इतका मोठा व्हिडिओ दाखवणं किंवा तुम्हाला इतका मोठा व्हिडिओ पाहणं म्हणजे सुद्धा टास्क असतं. त्यासाठी थोडासा मी हा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. आता मी 1 बाय 1 असं अस्तर काढत अस्तरचे ब्लाऊज आहेत ते कटिंग करून घेते. मध्येच कोणाचं तरी माप इथे मी ठेवलेलं असतं इकडे तिकडे जाऊ नये म्हणून, ते सुद्धा शोधावं लागतं. आणि डिझायनर ब्लाऊज जे आहेत म्हणजे आरी वर्कचे, त्याच मॅडमचे हे ब्लाऊज आहे. तिच्या आय थिंक भावाचं की बहिणीचं काहीतरी लग्न आहे, तर तिने हे ब्लाऊज दिले होते, बरेच दिवस दिले होते, पण ऑर्डर अगोदरच्या कंप्लीट झाल्या नव्हत्या. त्यामुळे मी हे आज घेतलेलं आहे. आणि तिचा कॉल आला होता की आज किंवा उद्या मला ब्लाऊज द्या म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, आज झाले ठीक आहे, पण नाहीच झाले समजा एखाद दुसरं ब्लाऊज जर राहिलं, कारण वर्कच्या ब्लाऊजांना खूप वेळ लागतो, खूप सांभाळून आणि खूप अगदी जपून ते शिवावं लागतं. त्यासाठी जर तिच्याकडे वेळ असेल तर एक दिवस ती मला नक्कीच देईल, कारण आपले क्लायंटसुद्धा इतके छान आहेत, इतके व्यवस्थित आपल्याशी कोऑपरेट करतात की एखाद्या वेळेस झालं नसेल आणि खरंच मी म्हटलं की ब्लाऊज तुमचं झालेलं नाही, कारण मला दुसरं काम होतं आणि त्यांचं अर्जंटचं देणं गरजेचं होतं, तर तेव्हासुद्धा ते क्लायंट मला समजून घेतं. खूप सारी हेल्प होते मलासुद्धा. आणि त्यावेळेला मला खूप छान वाटतं की आपण त्यांचा शब्द पाळतो दिलेला त्यांना, त्यामुळे आपल्यालासुद्धा ते हेल्प करतात. तर तुम्हीसुद्धा तुमची ऑर्डर झाली नसेल तर तुम्ही क्लायंटला कन्व्हिन्स करू शकता. तुम्हाला त्यांच्या वेळेनुसार वेळा जपाव्या लागतात, पण ज्यावेळेला घाई असते त्यावेळेला मात्र तुम्हाला कोणतीही कारणं न सांगता अगदी तारेवरची कसरत करून ब्लाऊज देणं भाग असतं. त्यानंतर मी हा सेकंड ब्लाऊज कट केलेला आहे. अगदी क्रॉसपट्टीसहित कटिंग केल्यानंतरच मी आरतीला जोडायला देते, म्हणजे व्यवस्थित त्यांनासुद्धा जोडायला छान वाटतं. कोणती पट्टी त्यांना कटिंगला द्यायची गरज लागत नाही, कोणती पट्टी त्यांना स्वतः कटिंग करायची गरज लागत नाही. त्यानंतर बघा हे तिसरं ब्लाऊज होतं आरी वर्कचं, ते सुद्धा मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आणि जसं जसं हाताला येईल तसं तसं अस्तर काढत काढत हे ब्लाऊज जे आहेत ते मी कटिंग करून घेतले होते. आता दिवसभर इतकं बिझी शेड्यूल असतं, इतका धावपळीचा हा दिवस असतो, प्रत्येक गोष्ट टिपणं आणि प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणं खरंच शक्य नसतं. अशा वेळेला जितकं होईल, जेवढं होईल तेवढं मी नक्कीच तुमच्यासोबत व्हिडिओमधून शेअर करत असते. तुम्हाला कसे वाटतात आपले व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये सांगतच असता, पण अजूनसुद्धा सांगत जावं, मला छान वाटतं किंवा मला मोटिवेशन मिळतं अजून व्हिडिओ एवढ्या गडबडीमध्ये बनवण्यासाठी. तर हे पाही ते पिन वगैरे लावून मी हे कटिंग करत आहे, कारण बॅक साईडची डिझाईन, फ्रंटची डिझाईन प्लस स्लीवची डिझाईन त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काढलेल्या आहेत त्याच ठिकाणी आपल्याला आपलं कटिंगसुद्धा ॲडजस्ट करून ठेवावं लागतं. अशा वेळेला पहा, माझ्याकडे इथे या ब्लाऊजच्या मुंड्याच्या ठिकाणी किंवा फिटिंगच्या बाजूला थोडासा कपडा कमी पडत होता. इथे माझ्याकडे ऑप्शन नाही, कारण त्यांनी पुढचा गळा जिथे काढलेला आहे तिथूनच मला ते कटिंग घ्यावं लागेल. ते पुन्हा काढून ते पेस्ट करता येत नाही, नंतर पूर्ण ब्लाऊज खराब होईल. त्यासाठी मला ॲडजस्टसुद्धा करावं लागतं. आणि मी कॅमेरा लावला होता समोर आणि सारखी वर्दळ चालूच होती, त्यामुळे मला पटकन समोरून कोणी आलं की आठवण करून द्यायला लागत होती की कॅमेरा ऑन आहे, शूटिंग ऑन आहे, थोडंसं बाजूनी जा म्हणून. तर हे सगळं चालत असताना कटिंगसुद्धा हळूहळू 1 बाय 1 होत आहे. कटिंग झालं की या पद्धतीने प्रॉपर ते मी गुंडाळून त्याचा एक रोल बांधून ठेवते, म्हणजे त्यातल्या गोष्टी, त्यातलं लिहिलेलं टॅग असतात ते किंवा त्याचे पट्टीज वगैरे कुठेही जात नाहीत. त्यानंतर आता हा पिस्ता कलरचा ग्रीनिश ब्लाऊज आहे, पॅरोट ग्रीनिश म्हटलं तरी चालेल, पिस्ता नाही. हा ब्लाऊज कटिंग करायला घेतला होता. तर हे सुद्धा अगदी ब्लाऊज मोठा आहे, तर त्यासाठी अस्तरसुद्धा आपल्याला कमीत कमी 1.25 मीटर ते 1.5 मीटर अस्तर लागत आहे. आणि ते मी ते ताग्यातलं कापून घेते. ताग्यातले अस्तर कापणं
किंवा ताग्यातले अस्तर वापरणं खूप फायदेशीर ठरतं. पहिली गोष्ट म्हणजे क्वालिटी एक नंबर जाते, दुसरी गोष्ट म्हणजे क्लायंट खुश होतात, तिसरी गोष्ट आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे ब्लाऊजांचे अस्तर आहेत ते न धुताच यूज करू शकतो. म्हणजेच विदाऊट वॉश आपण हे अस्तर यूज करू शकतो. मला सांगा बरं, एवढ्या घाई गोंधळामध्ये हे रोजचं रुटीन आहे, एकही दिवस या रुटीनला आराम नसतो. आपण जर सुट्टी काढली किंवा काहीतरी काम असेल तरी ते आराम भेटतो. एव्हा तुम्ही घरचं उरकून या शॉपमध्ये आल्यानंतर कंटिन्यू तुमचं हे रुटीन आहे ते चालू असतं. अगदी अक्षरशः काम करून कंटाळा येतो, मान पाठ कंबर मोडायला होते, पण समोरचं काम संपत नाही. देवाची कृपा आहे आणि आपल्या अंगातल्या कलेला देवाने जोपासायची ताकद दिलेली आहे, मेहनत करण्याची ताकद दिलेली आहे. त्यामुळे मलासुद्धा छान वाटतं चॅलेंज घेणं. आता इथे कटिंग सगळे ब्लाऊज झाले होते आणि कालचा राहिलेला जो ब्लाऊज होता तो इथे हातशिलाई करायचा राहिला होता. आमची उषा मॅडमसुद्धा आलेली आहे, माझ्या डाव्या बाजूला दिसते तुम्हाला थोडीशी कॅमेरामध्ये. तिचं हातशिलाईचं काम चालू आहे, कारण मी कॅमेरा ऑन केल्यानंतर ती थोडीशी मागे सरकून बसली होती. तिचं काम ती प्रामाणिकपणे करते, जोडण्याचं काम आरती प्रामाणिकपणे करते, कटिंगचं काम आणि शिलाईचं काम जोडलेल्या ब्लाऊजांचं मी प्रामाणिकपणे करते. त्यामुळे आमची क्वालिटी अगदी सुपर्ब तयार होते आणि क्लायंटना ती आवडते. तर अशाच गोष्टी बघा, जपता जपता ह्या ब्लाऊजचं कॉलर लावायचं होतं, जे की व्हाईट ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला होता सर्वात अगोदर, ब्लाऊज पीस कॉलरचा तो लावायचा होता. इथे एखादी पट्टी आरती हरवलेली आहे किंवा विसरलेली आहे म्हणून ती समोर घ्यायला आली होती आणि इथे घडती आता पुढे गंमत, ती तुम्ही स्वतःच ऐका. बोला, काय होतं तुमचं? नाही काय नाही, तुम्हाला दाखवायचं फक्त एक काय? आणि एक काम पण होतं म्हणून आले होते. अजिबात ऑर्डर घ्यायला घे म्हणून नाही नाही, ऑर्डर तर नाहीये. या पण तुम्ही एक मिनिट येऊ शकता बोला का? ना, बोला ना. नाही नाही काय नाही असं. काय? अरे नाही, बापरे, तुमचे सबस्क्रायबर आहे. अरे बापरे. आणि खास म्हणजे माझं काम होतं म्हणून पण आले. हा, ऑर्डर देऊ नका. एक महिना फुल नाही, झाली नाही, मी ऑर्डर. तुमचे रोज व्हिडिओ बघते आणि एवढे आवडतात मला, एवढे छान असतात. आणि शोधून कुठं काढलं मग शॉप? होतं. नाही प्लीज व्हिडिओ दिसतंय गेलं. नाही व्हिडिओ प्लीज नको. 2 मिनिटं अचानक आले ना. किसको तब तक उधर लटका दो. छान वाटते ना हे ब्लाऊज? छान बाजूच आहे, छान बाजू. इसमें सिला है, छान बात. हे मेरे श्रेया का नाप है ना दीदी? नहीं हाँ 34 में आपका है, 34 का है. मेरी श्रेया पीछे जा रहे हैं, इधर है उसको है. नहीं वो ले गए ना दीदी, ले गए बोली तो. ह्याच त्या ऑर्डर ज्या तुम्हाला न दाखवता अचानक कॉल आल्यानंतर तयार करायला घ्यावे लागतात. हेच ते स्ट्रीपवालं वाईन कलरचा प्रिन्सेस कट ब्लाऊज ज्या मॅडमचं आज द्यायचं होतं त्यांचासुद्धा कॉल आला. मग सगळ्यात अगोदर ते ब्लाऊज करून घेतलं आणि मग जे सरप्राईज म्हणून जे क्लायंट आले होते आपल्याला विचारायला काम आहे म्हणून, ते ॲक्च्युली आपले क्लायंटसुद्धा आणि सबस्क्रायबर्ससुद्धा होते. त्यांना भेटून छान वाटलं. त्या कॅमेऱ्यात यायला नाही म्हटलं त्याच्यामुळे त्यांचा चेहरा मी दाखवला नाही, पण छान वाटलं खरंच. आपल्याला कोणीतरी अचानक असं भेटायला येतं, कामाचा थोडासा कंटाळा आहे तो निघून जातो आणि पुन्हा नव्या हुरपाने नव्या उल्हासाने आपलं काम चालू होतं. आता व्हाईट कलरच्या ब्लाऊजला कॉलर लावायचं काम चालू आहे. तो पण तुम्हाला एक किस्सा सांगते. आता या अगोदर जे वाईन कलरचं मी स्ट्रीपवाला ब्लाऊज दाखवलं, त्या ब्लाऊजला ज्या स्ट्रीप लावलेल्या आहेत त्या स्लीव्जसाठी दिल्या होत्या, पण त्या शैली मॅडम त्यांचं नाव आहे, त्या मॅडमना ते स्लीव्जसाठी हवं होतं आणि त्याच्या स्ट्रीप्स तेवढ्या हव्या होत्या. तर खूप कष्ट करून ते ब्लाऊज मी रेडी केलेलं आहे आणि त्यांनी न्यायला आल्यानंतर घालून पाहिलं, इतकं सुंदर ते ब्लाऊज बसलं. हे सुद्धा ब्लाऊज बघा, माझ्या हातातलं कॉलरवालं खूप सुंदर दिसते. 4 टक्समध्ये पॅक कॉलरचं ब्लाऊज आहे आणि त्या ब्लाऊज त्यांनी वाईन कलरचं घालून पाहिल्यानंतर त्यांनी मला इतकी छान कॉम्प्लिमेंट दिली, कारण त्या स्वतः म्हटल्या की तुमचं काम इतकं सुंदर आणि इतकं परफेक्ट असतं की मी पहिली लेडी पाहिलेली आहे जिचं काम जेंट्स सोडून इतकं परफेक्ट आहे, अगदी क्वालिटी बेस्ट आहे. कारण बऱ्याच लेडीजना हा गैरसमज असतो की लेडीज काम करणारे जेंट्स टेलर जे असतात तेच खूप सुंदर आणि खूप फिनिशिंगनी काम करतात.
तर हा गैरसमज बऱ्याच जणांचा आपल्या सहेली क्रिएशनमध्ये आल्यानंतर दूर झालेला आहे. असं महत्त्वाचं काय की आपलं ब्लाऊज क्लायंटला परफेक्ट बसलं, त्यांनी ट्राय केला, त्यांना आवडलं, त्यांनी पे केलं, ते घेऊन गेल्या. आता त्यानंतर बघा, जे डिझायनर आरीवर्कवालं ब्लाऊज आहे त्याचा गळा कसा कटिंग करायचा ते आपण पाहणार आहोत. आपण नेहमी अस्तरवरती गळा मार्किंग करतो आणि तसं कटिंग करतो, तर इथे तसा गळा कटिंग न करता आपलं मेन फॅब्रिक आहे साडीचं किंवा ब्लाऊजचं, ते आपल्याला वरती घ्यायचं आहे. अशा पद्धतीने घडी घालायची आहे, कारण इथून आपल्याला डिझाईन दिसून येते, उलट्या भागातून डिझाईन दिसून येत नाही. आणि ते एक आपल्याला ही पिन लावून घ्यायची आहे. पिन लावणं खूप गरजेचं आहे, कारण कपडा इकडे तिकडे सूतभरसुद्धा सरकणं आपल्याला चालणार नाही. त्यासाठी पिन लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला 2.25 इंच गळ्याची रुंदी दिलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्याची खोली आहे ती इथे 9.5 इंच हवी आहे. तर 9.5 इंच, 10.5 इंचावरती मी इथे मार्किंग करते आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा गळा आखून घ्यायचा आहे. तुम्हाला सरळ गोलाकार जमत नसेल तर पहिला चौकोन बनवून घ्या आणि मग गोलाकार देऊ शकता. आता इथे कसा गळ्याचा शेप तयार केलेला आहे, त्यामुळे मला सुद्धा हे चौकोन वगैरे काढणं गरजेचं वाटलं नाही. आणि आता हात बसलेला आहे, प्रॅक्टिस आहे, त्यासाठी मी हे डायरेक्ट मेजरमेंट टाकलेलं आहे. तुम्ही सुद्धा असं टाकू शकता किंवा बिगनर्स असाल तर पट्टीच्या साह्याने, कर्वच्या साह्याने तुम्ही हा शेप काढू शकता, आकार काढू शकता. त्यानंतर हे कटिंग करून घेतलेलं आहे. कटिंग करायच्या अगोदर सुद्धा मी खालची बाजू पुन्हा रीचेक केली होती की दोन्ही डिझाईन सेम आपल्या घडीवरती आलेल्या आहेत का. तर हो, हे पहा, इथे आपला पुरावा आहे. परफेक्ट अशी आपल्याला ही बॉर्डर जितकी हवी शिलाईसाठी तितकीच इथे कट झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्या गळ्याचा आकारसुद्धा सुंदर आलेला आहे. त्यानंतर बघा, याच बाजूनी वरच्या साईडने मी इथे दाबटीप देऊन घेते याच्यावरती, कारण हे 2 पार्ट आहेत, अस्तर आणि मेन फॅब्रिकचं. त्यामुळे हे एकजीव करण्यासाठी किंवा व्यवस्थित शिलाई येण्यासाठी एकावरती एक टीप मारून घ्यायची आहे. आणि हा जो एक्स्ट्राचा कॉर्नर निघालेला असतो तो सुद्धा इथे कट करून टाकायचा आहे, थोडासा जो आहे तो. अशा पद्धतीने आपला गळा इथे कटिंग झालेला आहे बॅक पार्टचा. आता बॅक पार्टचा गळा मी इथे प्लेन ब्लाऊजवरती कटिंग न करता वर्कवाल्या ब्लाऊजवरती कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर शोल्डर जोडून घेतल्यानंतर गळ्याची पट्टी आहे ती अटॅच करायची आहे. गळापट्टीसुद्धा अटॅच करताना व्यवस्थित करायची आहे. सोबतच याला डोरी लावायची आहे, तर गळापट्टी लावतानाच मी इथे डोरीसुद्धा अटॅच करून घेते, म्हणजे प्रॉपर आपल्या डोरीची जी फिनिशिंग आहे ती आतल्या बाजूने जाणार आहे. जी काही लावल्यानंतर थोडासा त्याचा शेंडा राहतो, तुकडा राहतो वरती, तो आणि फिनिशिंग ब्लाऊजला खूप सुंदर दिसणार आहे. त्यासाठी हे सगळं तुम्ही लक्षात ठेवून स्टेप बाय स्टेप गोष्टी ह्या करायच्या आहेत. त्यामुळे तुमची क्वालिटी छान होते, क्वालिटी सुंदर राहते, अजून निखरते आणि क्लायंट आपल्या ब्लाऊजांना पाहून अगदी आपली तारीफ न करता राहूच शकत नाही. पण त्यासाठी तुम्हाला मात्र इथे खूप कष्ट करून काम करावं लागणार आहे, कारण इथे तुम्हाला अजिबात एक्सक्यूज देऊन चालणार नाही की असं झालं, तसं झालं, यावं झालं, त्यावं झालं. काहीही कारण तुम्ही इथे न देता जे तुमच्या काम समोर आलेलं आहे त्याला अगदी प्रामाणिकपणे जीव ओतून केलात तर तुमचं काम परफेक्ट बनणारच आहे. मग ते कितीही नाजूक असो, कितीही चॅलेंजिंग असो. आणि हो, रोज रोज तीच काय कामं करायची, तर चॅलेंजिंग कामंसुद्धा एक्सेप्ट करा आणि तीसुद्धा करत राहा. तुमच्या रुटीनमध्ये तुम्हाला सुद्धा चॅलेंजिंग कामं घेतल्यामुळे छान वाटेल. तर ते एक ब्लाऊज माझं रेडी होत आलेलं आहे, 2 ब्लाऊज इथे जोडून ठेवलेले आहे. कारागीर निघून गेली होती, तर पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत आलेले आहे. आजचा दिवस खूप घाईचा, खूप गडबडीचा, खूप साऱ्या गोंधळाचा गेलेला आहे. त्याचबरोबर कामसुद्धा आपलं तितकंच झालेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, जे डिझायनर ब्लाऊज होते 3, त्यानंतर जे एक कॉलरचं ब्लाऊज होतं, हे मी तुम्हाला डिझायनर ब्लाऊज 4 आणि कॉलरचे 5 ब्लाऊज दाखवले होते. आणि त्यानंतर पुन्हा माझ्याकडे 2 ब्लाऊज वाढले होते, ते सुद्धा मी शिवून दिले होते. आणि त्याच्यामध्ये आज क्लायंटसुद्धा खूप द्यायला होतं. शक्यतो द्यायचे क्लायंट मी खूप टाळत होते, म्हणजे ऑर्डर घ्यायच्या, तरीसुद्धा 1-2 क्लायंट जबरदस्ती देऊन गेलेला आहे. आणि आता वाजलेले आहेत बघा 9:15 वाजलेले आहेत. तर या वेळेला सुद्धा जस्ट आता काउंटरला एक क्लायंट आलं होतं, मी जायच्या घाईमध्ये होते आणि लहान बेबीला हातात घेऊन आल्या होत्या. त्यांना मी खूप रिक्वेस्ट केली आणि मग नाही म्हटलेलं आहे. म्हणजे मी त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज नका ऑर्डर देऊ मला, कारण त्यांनी सुद्धा मला सांगून प्लीज म्हणून रिक्वेस्ट करत होते की घ्या ऑर्डर ताई, प्लीज एक ब्लाऊज द्या आम्हाला 20 तारखेपर्यंत किंवा 18 तारखेपर्यंत. पण इतकं फुल झालेलं आहे की मला शक्यच नव्हतं. आणि आजचा इतका वर्कलोड झालेला आहे, ओव्हरलोड झालेला आहे म्हणत चालेल, कारण मी 2 वाजता आलेले आहे शॉपवरती. तेव्हापासून कंटिन्यू हात चालू आहे. कारागीर आली, त्यानंतर हातशिलाईवाली कारागीर आली, सगळ्यांनी सगळं काम ओके केलेलं आहे. आणि अर्जंटचे जे ब्लाऊज शिवले त्याच्यामध्ये 2-3 ब्लाऊज गेलेले आहेत आणि बाकीचे वर्कवाले ब्लाऊज आहेत. त्यातल्या 4 ब्लाऊजांमधले हा एक ब्लाऊज शिल्लक राहिलेला आहे माझ्याकडे शिवायचा. हा जोडून झालेला आहे आणि शिवाय उद्याचा सुद्धा शेड्यूल ठरलेला आहे, ऑर्डर ठरलेल्या आहेत.
त्या होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्यातनं आजच्या क्लायंटसमोर काउंटरला आल्यामुळे माझं हे काम राहिलेलं आहे. आणि शिवाय हा डिझायनर वर्कवाला आरी वर्कवाला डिझाईन आहे म्हणून वेळ लागतो आम्हाला. तर त्याचसाठी आता हे ब्लाऊज एक शिल्लक राहिले, हे मी सकाळी उद्या लवकर येऊन शिवणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मी हे ब्लाऊज म्हणजे क्लायंटला सुद्धा मी रिक्वेस्ट केली की आम्हाला उद्या दुपारपर्यंत वेळ द्या, म्हणजे हातशिलाईवरून सुद्धा ब्लाऊज येतील आणि हे सुद्धा तयार होईल माझं ब्लाऊज. आणि त्यानंतर तुम्हाला मी ब्लाऊज हे हँडओव्हर करते. त्याने सुद्धा हो म्हटलेलं आहे, कारण त्यांना उद्या संध्याकाळीच गावी जायचं आहे. तर त्यासाठी मी त्यांना खूप थँक्यू म्हटली, कारण माझा सुद्धा तेवढा लोड कमी झालेला आहे, तेवढं बर्डन आणि तेवढं प्रेशर कमी झालेलं आहे. चला तर मग आता आजचा दिवस असा काही गडबडीचा गेलेला आहे. आणि हो, अजून एक गंमत तुम्हाला सांगते. माझं काम चालू असताना अजून एक समोर क्लायंट आल्या, त्या हातात मोबाईल घेऊन आल्या होत्या. त्या मला म्हटल्या इकडे या बरं, जरा 2 मिनटं तुमच्याकडे काम आहे. तर मी त्यांना म्हटलं काम असेल तर तिथूनच सांगा, कारण मी ऑर्डर घेणार नाही, ऑर्डर कंप्लीट बंद आहे. त्या म्हटल्या अहो 2 मिनटं या तरी, तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, डाऊट आहे म्हणून. मग मी गेले तर त्यांनी डायरेक्ट आपला कालचा रिसेंटली जो व्हिडिओ झालेला आहे अपलोड, तोच मला समोर दाखवला. मग मी समजून गेले की या सबस्क्रायबर आहेत. आणि त्याही हसल्या, मी हसले, छान वाटलं, मस्त वाटलं त्यांना भेटलो. पण त्यांनी व्हिडिओमध्ये यायला थोडासा नकार दिला, कारण त्या म्हटल्या इथे मला सगळेच ओळखतात, त्याच्यामुळे नका, थोडंसं आवडल्यासारखं होते. कारण कसं आहे, प्रत्येकजण कॅमेरा फ्रेंडली असेल असं गरजेचं नाही. त्यामुळे मी पण त्यांना जास्त फोर्स केला नाही. त्यांच्याशी गप्पा मारल्या, छान वाटलं. त्यांनी लटकन सुद्धा आपल्याकडनं घेऊन झालं, कारण लास्ट रिसेंटली अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये मी लटकन मार्केटमधून जो सामान आणलं होतं तो व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये लटकनसुद्धा मी दाखवलेले डिझाईन्स, आणि त्यांना त्या डिझाईन्स आवडल्या म्हणून त्या इथपर्यंत आल्या होत्या. मला शोधत शोधत त्यांच्या मिस्टरांसोबत आल्या होत्या आणि त्या लटकन्स घेऊन गेल्या. थोड्याशा गप्पा झाल्या आमच्या, त्यांचा नंबर मी घेतला. थोड्यासा नंतर त्यांना कॉल करू, त्यांना क्लास वगैरे लावायचे आहेत म्हणून. जेव्हा क्लास चालू करेल तेव्हा पाहू, त्यांना कॉलसुद्धा होईल. तर छान वाटलं की आपल्या कामाची पोच पावती आपल्याला अशा पद्धतीने मिळते म्हणून. आणि अगदी म्हणजे समाधान वाटते एका कामाचं, एका लेवलपर्यंत आपण कुठेतरी पोचतोय, कोणापर्यंत तरी आपण पोचतोय, कोणीतरी आपल्याला ओळखते. तर आजचा हा व्हिडिओ किंवा व्लॉग म्हणा मी इथेच कंप्लीट करत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, माझे डिझाईन्स कसे वाटले, आणि रेग्युलर रुटीनचा व्लॉग तुम्हाला आवडत असतो. बऱ्याच ताई आपल्या कमेंट करतात की व्लॉग रुटीनचे टाकत जा, आम्हाला सुद्धा छान वाटतं तुमचे व्लॉग आणि डेली रुटीन जाणून घेण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशा एका छान छान नवीन मस्त आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. बाय बाय.